नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माझ्या कथामनातल्या या लाडक्या चॅनलवर। मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाला निघणार आहोत जो प्रवास विज्ञानाच्या पलीकडचा आहे। आज 21व्या शतकात आपण तंत्रज्ञानाच्या शिखरावर आहोत असं आपल्याला वाटतं। मंगळावर यान पाठवणारे आपण, ब्लॅक होलचे फोटो काढणारे आपण। पण तुम्हाला जर कोणी सांगितलं की या जगात आपल्याच देशात अशी एक वास्तू आहे जी विज्ञानाचे सगळे नियम अगदी रोज मोडून काढते, तर तुमचा विश्वास बसेल? आजची ही कथा केवळ एक गोष्ट नाहीये, तर हे एक असं सत्य आहे ज्याने जगभरातल्या मोठ्या वैज्ञानिकांना आणि संशोधकांना गुडघे टेकायला लावले आहेत। आज आपण उलगडणार आहोत भारतातील 4 धामांपैकी एक असलेल्या ओडिशामधील श्री जगन्नाथपुरी मंदिराची अंगावर काटा आणणारी रहस्ये। या मंदिरात असं काय दडलंय की ज्याच्या छायेखाली उभा राहूनही त्याची सावली दिसत नाही? या मंदिराच्या कळसावरील झेंडा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने का फडकतो? आणि दर 12 ते 19 वर्षांनी मूर्ती बदलताना संपूर्ण शहराची लाईट का घालवली जाते? तो ब्रह्मपदार्थ नक्की काय आहे ज्याला आजवर कोणीही उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही? तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळतील। पण एक अट आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कथेच्या शेवटी जे रहस्य उलगडणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग सुरू करूया आजचा हा रहस्यमय आणि अद्भुत प्रवास। भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ओडिशा राज्यात बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेलं एक पवित्र शहर म्हणजे पुरी। समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा आणि भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघालेलं हे शहर। याच शहराच्या मध्यभागी उभी आहे एक गगनचुंबी आणि भव्य वास्तू वजा श्री जगन्नाथ मंदिर। भगवान विष्णूंचे अवतार असलेले श्री जगन्नाथ म्हणजे जगाचा नाथ, त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची इथे पूजा केली जाते। पण हे मंदिर इथेच का बांधले गेले? आणि या मूर्ती अशा अपूर्ण का दिसतात? त्यांना हात आणि पाय का नाहीत? त्यांचे डोळे असे मोठे आणि गोल का आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात खूप मागे, म्हणजेच हजारो वर्षांपूर्वीच्या सतयुगात जावं लागेल। कथा अशी आहे की माळवा नावाच्या राज्यावर इंद्रद्युम्न नावाचा एक महान आणि अत्यंत विष्णुभक्त राजा राज्य करत होता। त्याच्या मनात भगवान विष्णूचे दर्शन घेण्याची तीव्र ओढ होती। एके रात्री भगवान विष्णू राजाच्या स्वप्नात आले आणि त्यांनी दृष्टांत दिला की मी नीलांचल पर्वतावर नीलमाधव या रूपात आहे। राजा इंद्रद्युम्न अतिशय आनंदी झाला। त्याने आपला सर्वात हुशार आणि विश्वासू पुरोहित विद्यापती याला नीलमाधवाचा शोध घेण्यासाठी पाठवले। विद्यापती अनेक महिने जंगलांमधून डोंगरदऱ्यांमधून भटकत राहिला। शेवटी तो शबर नावाच्या आदिवासी जमातीच्या वस्तीत पोहोचला। या आदिवासींचा प्रमुख होता विश्वावसू। विद्यापतीला तिथे समजले की विश्वावसू दररोज पहाटे एका गुप्त ठिकाणी जातो आणि तिथे तो नीलमाधवाची अत्यंत गुप्तपणे पूजा करतो। विश्वावसू कोणालाही त्या जागेबद्दल सांगत नसे। विद्यापतीने एक शक्कल लढवली। त्याने विश्वावसूची मुलगी ललिता हिच्याशी विवाह केला आणि विश्वावसूला विनंती केली की मला एकदा तरी नीलमाधवाचे दर्शन घडवा। मुलीच्या आणि जावयाच्या हट्टापायी विश्वावसू तयार झाला, पण त्याने एक अट ठेवली, मी तुला तिथे घेऊन जाईन, पण तुझे डोळे बांधलेले असतील। विद्यापतीने अट मान्य केली। पण विद्यापती अत्यंत चतुर होता। त्याने जाताना आपल्यासोबत मोहरीचे दाणे लपवून नेले आणि वाटेत तो ते दाणे खाली टाकत गेला। गुहेत पोहोचल्यावर जेव्हा विद्यापतीच्या डोळ्यांवरची पट्टी उघडली गेली तेव्हा नीलमाधवाचे ते अलौकिक आणि निळसर रंगाचे सुंदर रूप पाहून विद्यापती मंत्रमुग्ध झाला। परत आल्यावर काही दिवसांनी पावसाळा सुरू झाला आणि वाटेत टाकलेल्या मोहरीच्या दाण्यांना कोंब फुटून त्यांची रोपे तयार झाली। त्या रोपांच्या खुणा शोधत शोधत राजा इंद्रद्युम्न आपल्या प्रचंड सैन्यासह त्या गुहेजवळ पोहोचला। पण जेव्हा राजाने गुहेत प्रवेश केला तेव्हा तिथे नीलमाधव नव्हते। मूर्ती तिथून अंतर्धान पावली होती। राजाला प्रचंड दुःख झाले। त्याने तिथेच अन्नपाणी त्याग करून प्राण सोडण्याचा निर्णय घेतला। तेव्हा आकाशवाणी झाली, हे राजा, निराश होऊ नकोस। मला आता याच रूपात राहायचे नाहीये। तू समुद्र किनाऱ्यावर जा, तिथे तुला एक विशाल लाकडाचा ओंडका तरंगताना दिसेल। त्या लाकडापासून माझ्या मूर्तीची स्थापना कर। राजा लागलीच समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचला। खरंच तिथे एक अतिशय मोठा आणि सुगंधी लाकडाचा ओंडका तरंगत होता। राजाच्या सैनिकांनी आणि अनेक हत्तींनी मिळून तो ओंडका बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो ओंडका जागेवरून 1 इंचही हलला नाही। शेवटी राजाला शबरप्रमुख विश्वावसूची आठवण आली। जेव्हा विश्वावसूने भक्तिभावाने त्या ओंडक्याला स्पर्श केला तेव्हा तो जड ओंडका एखाद्या फुलासारखा हलका झाला आणि पाण्याबाहेर आला। आता प्रश्न होता या लाकडापासून मूर्ती घडवण्याचा। देशातील अनेक महान शिल्पकारांना बोलावण्यात आले, पण ज्याक्षणी ते त्या लाकडावर छिन्नी किंवा हातोडी मारत तशी त्यांची हत्यारे तुटून पडत होती। हे लाकूड सामान्य नव्हते। राजा पुन्हा चिंतेत पडला। तेव्हाच एक अत्यंत वृद्ध आणि रहस्यमय सुतार राजाच्या दरबारात आला। त्याचे नाव होते अनंत महाराणा।
असे मानले जाते की ते साक्षात भगवान विश्वकर्मा किंवा स्वतः भगवान विष्णू होते. त्या वृद्ध सुताराने राजाला सांगितले, मी या लाकडापासून सुंदर मूर्ती घडवेन, पण माझी एक अट आहे. मला एक बंद खोली हवी आहे. मी 21 दिवस त्या खोलीत काम करेन. त्या 21 दिवसांत कोणीही खोलीचा दरवाजा उघडायचा नाही किंवा आत डोकावून पाहायचं नाही. जर कोणी दरवाजा उघडला तर मी काम अर्धवट सोडून निघून जाईन. राजाने लगेच ही अट मान्य केली. एका विशाल महालात त्या सुताराला बंद करण्यात आले. आतून सुताराच्या कामाचा, हातोडीचा आणि छिन्नीचा आवाज येऊ लागला. दिवस सरत होते. राजा आणि राणी गुंडीचा बाहेरून रोज तो आवाज ऐकत होते. 15 दिवस उलटून गेले आणि अचानक 16व्या दिवशी आतून येणारा आवाज पूर्णपणे बंद झाला. एक गूढ शांतता पसरली. राणी गुंडीचाला चिंता वाटू लागली. तो वृद्ध सुतार आत उपाशी तापाशी आहे. तो बेशुद्ध तर पडला नसेल किंवा त्याचा मृत्यू तर झाला नसेल. आपण दार उघडून पाहायला हवे. राजाने तिला खूप समजावले, पण राणी ऐकली नाही. तिच्या अट्टहासापुढे राजाला झुकावे लागले आणि राजाने त्या खोलीचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून राजा आणि राणी अवाक झाले. खोलीत तो वृद्ध सुतार नव्हता. तो अचानक कुठे गायब झाला हे एक गूढच होते. आणि समोर ठेवलेल्या होत्या 3 मूर्ती, भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा. पण या मूर्ती अपूर्ण होत्या. त्यांना हातांचे पंजे नव्हते, पाय नव्हते आणि त्यांचे डोळे अत्यंत मोठे आणि गोल होते. राजाने डोक्याला हात लावला. आपण वचन मोडल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली असे त्याला वाटले. तो रडू लागला. तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली, हे राजा, रडू नकोस. हीच माझी इच्छा होती. मला याच अपूर्ण रूपात कलियुगात राहायचे आहे. ज्यांना माझ्याबद्दल खरी भक्ती आहे त्यांना मी याही रूपात पूर्णच दिसेन. आणि मित्रांनो, याचं अपूर्ण पण अत्यंत आकर्षक मूर्ती आज जगन्नाथपुरीच्या मंदिरात विराजमान आहेत. मित्रांनो, ही तर झाली मंदिराची आणि मूर्तीची निर्मितीची कथा. पण या मंदिराचे खरे गूढ तर याच्या वास्तूमध्ये आणि इथे घडणाऱ्या चमत्कारांमध्ये दडले आहे. विज्ञान आज कितीही पुढे गेलं असलं तरी जगन्नाथपुरीच्या या रहस्यांसमोर जगातील दिग्गज शास्त्रज्ञांनी हात टेकले आहेत. चला तर मग एक एक करून ही अंगावर काटा आणणारी रहस्य जाणून घेऊया. रहस्य क्रमांक 1. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकणारा झेंडा. तुम्ही कधी कोणत्याही मंदिराच्या किंवा इमारतीच्या शिखरावर झेंडा फडकताना पाहिला असेल. विज्ञानाचा सोपा नियम आहे, ज्या दिशेने वारा वाहतो त्याच दिशेने झेंडा फडकतो. पण जगन्नाथ मंदिराच्या सर्वात उंच शिखरावर, ज्याला नीलचक्र म्हटले जाते, त्यावर लावलेला लाल रंगाचा ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. म्हणजे जर वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असेल तर हा झेंडा पश्चिमेकडून पूर्वेकडे फडकतो. असं का होतं? यामागे कोणती वैज्ञानिक शक्ती आहे हे आजवर कोणालाही शोधता आलेलं नाही. रहस्य क्रमांक 2. झेंडा बदलण्याची अंगावर काटा आणणारी परंपरा. या मंदिराचा कळस सुमारे 214 फूट उंच आहे, म्हणजे जवळपास एका 45 मजली इमारती इतका उंच. दररोज सायंकाळी, पावसाळा असो, कडाक्याची थंडी असो किंवा भयंकर वादळ असो, मंदिराचा एक पुजारी कोणत्याही सुरक्षेशिवाय या शिखरावर चढतो आणि तो झेंडा बदलतो. ही परंपरा गेली 1800 वर्षे अखंडपणे चालू आहे. असं म्हटलं जातं की जर चुकूनही एक दिवस हा झेंडा बदलला गेला नाही तर हे मंदिर पुढची 18 वर्षे आपोआप बंद राहील. विचार करा, एवढ्या उंचीवर जिथे उभं राहायला जागा नाही तिथे रोज एक माणूस कसा चढतो आणि कसा उतरतो. रहस्य क्रमांक 3. सुदर्शन चक्राचे गूढ. मंदिराच्या शिखरावर अष्टधातूपासून बनवलेले एक अतिशय विशाल सुदर्शन चक्र आहे, ज्याला नीलचक्र म्हणतात. या चक्राचे वजन अनेक टन आहे. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा कोणतीही क्रेन किंवा आधुनिक यंत्रसामग्री नव्हती तेव्हा एवढे जड चक्र 214 फूट उंचीवर कसे नेले गेले? हे एक मोठे रहस्य आहे. पण त्याहून मोठे रहस्य हे आहे की तुम्ही पुरी शहरात कुठेही उभे राहा आणि त्या चक्राकडे पहा. ते चक्र तुम्हाला नेहमी तुमच्याच दिशेने तोंड करून असल्यासारखे दिसते. तुम्ही कोणत्याही कोनातून पाहिलं तरी त्याचा आकार आणि समोरचा भाग तुम्हाला सारखाच दिसतो. हे कसे घडते? हे आजतागायत न सुटलेले कोडे आहे. रहस्य क्रमांक 4. पक्षी आणि विमानांना बंदी. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की कोणत्याही उंच इमारतीवर किंवा मंदिराच्या शिखरावर पक्षी बसतात, त्यांच्यावरून उडतात. पण जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर किंवा या मंदिराच्या वरून आजवर कोणत्याही पक्षाला उडताना पाहिले गेलेले नाही. अगदी मंदिराच्या शिखरावर पक्षी कधीच बसत नाहीत. विमानांना किंवा हेलिकॉप्टरलाही या मंदिराच्या वरून उडण्यास सक्त मनाई आहे. या जागेवर असं कोणतं मॅग्नेटिक फील्ड किंवा अलौकिक ऊर्जा आहे ज्यामुळे पक्षीही या वास्तूच्या वरून उडण्याचे धाडस करत नाहीत. रहस्य क्रमांक 5. छायेचे रहस्य. सूर्यप्रकाशात कोणत्याही वस्तूची सावली पडते, हा प्रकाशाचा मूलभूत नियम आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की दिवसाच्या कोणत्याही वेळी सूर्य कुठेही असला तरी जगन्नाथ मंदिराच्या मुख्य शिखराची सावली जमिनीवर कधीच पडत नाही. ती सावली कुठे गायब होते? मंदिराची रचनाच अशी करण्यात आली आहे का की ज्यामुळे सावली लपून राहते, की यामागे काही दैवी शक्ती आहे? रहस्य क्रमांक 6.
समुद्राच्या लाटांचा आवाज जेव्हा तुम्ही पुरीच्या मंदिरात जाता तेव्हा प्रवेश करण्यासाठी 4 दरवाजे आहेत. मुख्य दरवाजाला सिंहद्वार म्हणतात. मंदिराच्या अगदी जवळच समुद्र आहे आणि बाहेर असताना तुम्हाला समुद्राच्या लाटांचा मोठा आवाज ऐकू येतो. पण जसे तुम्ही सिंहद्वारातून आत एक पाऊल टाकता तसा लाटांचा आवाज पूर्णपणे बंद होतो. आतमध्ये कमालीची शांतता असते आणि जसे तुम्ही पुन्हा बाहेर येण्यासाठी एक पाऊल सिंहद्वाराच्या बाहेर टाकता तसा पुन्हा तोच मोठा आवाज कानावर पडतो. हे कसं शक्य आहे? ध्वनिशास्त्राचे कोणते नियम इथे काम करतात? रहस्य क्रमांक 7. वाऱ्याची दिशा. भूगोलाचा असा नियम आहे की दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारा वाहतो आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे वारा वाहतो. पण पुरीमध्ये हा नियम पूर्णपणे उलटा चालतो. इथे दिवसा जमिनीकडून समुद्राकडे वारा वाहतो आणि रात्री समुद्राकडून जमिनीकडे. निसर्गाचे नियम इथे येऊन का बदलतात हे एक न उलगडलेलं रहस्य आहे. रहस्य क्रमांक 8. महाप्रसादाचा चमत्कार. जगन्नाथ मंदिराचे स्वयंपाकघर हे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर मानले जाते. इथे दररोज 500 स्वयंपाकी आणि त्यांचे 300 मदतनीस देवाचा महाप्रसाद बनवतात. प्रसादाचे रहस्य असे आहे की मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या काही हजार असो किंवा लाखो असो, प्रसाद कधीही कमी पडत नाही किंवा कधीही एक कणही वाया जात नाही. प्रसाद बनवण्याची पद्धतही अचंबित करणारी आहे. मातीची 7 भांडी एकावर एक ठेवून लाकडाच्या चुलीवर प्रसाद शिजवला जातो. आता विज्ञानानुसार सर्वात खालचे भांडे जे विस्तवाच्या जवळ आहे त्यातील अन्न आधी शिजायला हवे, पण इथे तसं होत नाही. इथे सगळ्यात वरच्या म्हणजे 7व्या भांड्यातील अन्न आधी शिजते आणि मग एकामागोमाग एक खालच्या भांड्यातील अन्न शिजत जाते. हे कसं शक्य आहे? थर्मोडायनॅमिक्सचे सगळे नियम इथे फेल ठरतात. आणि मित्रांनो, आता आपण अशा एका रहस्याकडे वळत आहोत जे ऐकून तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही. हे रहस्य आहे नवकलेवर प्रथेचे. आपण आधीच पाहिलं की जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती लाकडाच्या आहेत. लाकूड कालांतराने खराब होते, त्यामुळे दर 12 ते 19 वर्षांनी जेव्हा आषाढ महिन्यात अधिक मास येतो तेव्हा या मूर्ती बदलल्या जातात आणि नवीन लाकडी मूर्ती स्थापन केल्या जातात. पण हे एवढे सोपे नाही. मूर्ती बदलण्याची ही प्रक्रिया जगातील सर्वात गुप्त आणि थरारक प्रक्रिया मानली जाते. ज्या रात्री या मूर्ती बदलल्या जाणार असतात त्या रात्री संपूर्ण पुरी शहराची वीज कापली जाते. संपूर्ण शहर अंधारात बुडून जाते. मंदिराच्या आजूबाजूला पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला जातो. कुणालाही घराच्या बाहेर पडण्यास किंवा खिडकीतून मंदिराकडे बघण्यास सक्त मनाई असते. संपूर्ण शहरात एक भयाण आणि गूढ शांतता पसरलेली असते. मंदिरात फक्त निवडक मुख्य पुजाऱ्यांनाच प्रवेश असतो. या पुजाऱ्यांच्या डोळ्यांवर जाड काळ्या रंगाची पट्टी बांधलेली असते जेणेकरून त्यांना काहीही दिसणार नाही. एवढेच नाही तर त्यांच्या हातांवरही जाड कपडा बांधलेला असतो जेणेकरून त्यांना हाताने कशाचाही थेट स्पर्श जाणवणार नाही. जुन्या मूर्तींच्या आत एक अतिशय रहस्यमय वस्तू लपलेली असते ज्याला ब्रह्मपदार्थ म्हटले जाते. हा ब्रह्मपदार्थ जुन्या मूर्तीमधून काढून नव्या मूर्तीमध्ये ठेवायचा असतो. हा पदार्थ काय आहे, तो कसा दिसतो, हे आजतागायत कोणीही पाहिलेले नाही. ज्या पुजाऱ्यांनी ही प्रक्रिया केली आहे ते सांगतात की जेव्हा ते डोळे आणि हात बांधलेल्या अवस्थेत तो पदार्थ जुन्या मूर्तीतून काढतात तेव्हा त्यांना असं जाणवतं की तो पदार्थ जिवंत आहे. तो एखाद्या सशासारखा मऊ असतो आणि तो आतून सतत धडधडत असतो, जणू काही ती एक जिवंत गोष्ट आहे. असं मानलं जातं की हा ब्रह्मपदार्थ म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाचे हृदय आहे. द्वापरयुगात जेव्हा श्रीकृष्णाने आपला देह त्यागला तेव्हा पांडवांनी त्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार केले. श्रीकृष्णाचे संपूर्ण शरीर पंचतत्वात विलीन झाले, पण त्यांचे हृदय जळले नाही. ते एका जिवंत माणसाच्या हृदयासारखे धडधडत होते. तेच हृदय या मूर्तींच्या आत सुरक्षित ठेवले गेले आहे. आणि पिढ्यानपिढ्या एका मूर्तीतून दुसऱ्या मूर्तीत ते हस्तांतरित केले जाते. जर चुकूनही कोणाच्या उघड्या डोळ्यांनी तो ब्रह्मपदार्थ पाहिला तर तो माणूस तत्काळ मृत्यू पावतो अशी ठाम श्रद्धा आहे. त्यामुळेच एवढी गुप्तता पाळली जाते. विज्ञान याला अंधश्रद्धा म्हणू शकते, पण ज्यावेळी नवकलेवरची रात्र येते त्यावेळी पुरीमध्ये घडणाऱ्या या अद्भुत आणि अंगावर काटा आणणाऱ्या वातावरणाला कोणीही नाकारू शकत नाही. मित्रांनो, जगन्नाथपुरी हे केवळ एक मंदिर नाही, तर ते मानवी आकलनाच्या पलीकडचे एक जिवंत गूढ आहे. इथे येऊन विज्ञान थबकते, तर्कशास्त्र संपते आणि जिथून या सगळ्यांच्या मर्यादा संपतात तिथून खऱ्या अर्थानं भक्ती आणि श्रद्धा सुरू होते. निसर्गाचे नियम मोडून स्वतःचे नियम चालवणारी ही जागा खऱ्या अर्थाने एका सर्वोच्च सत्तेची जाणीव करून देते. तुम्हाला काय वाटतं? या चमत्कारांमागे नक्की कोणती शक्ती असेल? विज्ञानाचे नियम इथे का लागू होत नाहीत? आणि तो ब्रह्मपदार्थ नक्की काय असेल? तुमचे विचार मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजची ही अंगावर काटा आणणारी जगन्नाथपुरीची कथा तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन आणि थक्क करणारी माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आपल्या माझ्या कथा मनातल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशाच नवनवीन आणि गूढ कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि रहस्यमय कथेसोबत. तोपर्यंत जय जगन्नाथ.